काय करून बसली मी. आजपर्यंत त्यांनी मला कधी 2 रुपयाचा हिशोब विचारला नाही. कधीच मला जोरात सुद्धा बोलले नाही. आज त्यांनी माझ्याजवळ चक्क एटीएमचे कार्ड हिसकून घेऊन गेले. मी म्हटलं नाही तर मुलांना त्यांनी कुठंच नेलं नाही. आज चक्क ते त्यांच्या गावला घेऊन गेले. त्यांचा तो राग, गुस्सा, बापरे खूपच चिडलेले होते ते. सगळे बिल्स त्यांच्या फोनवर गेले, माझं लक्षच नाही आहे. त्यांना एवढा गुस्सा आला फक्त मी त्या रश्मीच्या सांजीला गेली नाही म्हणून, का माझे आई बाबा भाऊ इथं आलाय म्हणून. पण ते काही असो, आज माझ्याजवळ 1 रुपया नाही. नेहमी 50-60 हजार तसे माझ्या कुठेही अकाउंटमध्ये असायचे. आज त्यांनी सगळे अकाउंट ब्लॉक करून टाकले. मग आता काय करू मी? त्यांनी तर सांगितलं चालले जा पप्पांच्या घरी. मुलांना घेऊन गावाला गेले. मी कसं करू? आजपर्यंत ते माझ्यासोबत असे कधी वागले नाहीत. कितीही मी काही केलं तरी ते माझ्यावर एवढे कधीच चिडले नाहीत. त्या दिवशी तर मागच्या दिवाळीत तर मी सरळ त्यांच्या समोर त्यांच्या आईसोबत किती भांडली, पण तरी सुद्धा त्यांनी असं कधीच बोलले नाही. असं कधीच ते माझ्यासोबत वागले नाहीत जसं आज त्यांनी एवढं हे केलं. नाही, मला वाटतं त्यांना खूप राग आला. आता मी कसं करू? त्यांनी सगळे अकाउंट्स ब्लॉक करून टाकले, सगळं हे केलं. मग मी आता 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 मी कसं करू? आणि माझा फोन पण नाही घेत आहे. सकाळपासून किती फोन लावले. एक फोन बिल म्हणजे थोडीशी बिल व्हायच्या आत ते ते माझा फोन उचलायचे. आज त्यांनी माझा 20 मिस कॉल दिले. मी त्यांना 20 वेळा फोन केला. 20 मिस कॉल त्यांच्या फोनवर दिसत असतील तरी सुद्धा त्यांनी मला कॉल बॅक नाही केला. याचा अर्थ ते माझ्यासोबत बोलणार नाहीये. मग मी आता काय करू? अरे बाई पद्मा. हा पप्पा. बेटा मला 5,000 दे बरं, थोडं काम आहे. मी बाहेर जातो तर मग थोडेसे पाहिजेतच पैसे जवळ. पप्पा पैसे नाहीत माझ्याजवळ. म्हणजे 5,000 नाही तुझ्याजवळ? अरे असं कसं? तू त्या दिवशी तर लय मोठे कार्ड होते, पाहुण्याने एकच कार्ड नेलं ना. दुसऱ्या कार्डातलं कार्ड त्याला काय आहे, फुगून गेला मोठा, लेकराला घेऊन गेला, बरा गेला. नाहीतर लेकराला त्रास देत जाय तुले. राहता मस्त शांत. उगाच लेकराला बघू नका. तोच काम आहे का? आपण समजीन आता कसं काय करते, बहीणचं कार्यक्रम करते का, लेकरा बघवते तर. काही टेन्शन न घेऊ. दुसऱ्या बँकेत पाय दे बरं. 5-6 दे, 6 दे, किती असो होत खिशा. ते मॉल मध्ये राहिलं त्या दिवशी येतो जसं फिरून. बरं वाटते मग. पप्पा माझ्याजवळ 5 रुपये नाहीयेत. सगळं अकाउंट त्यांनी ब्लॉक केले. माझ्या पर्स मध्ये जे कॅश होती ती कॅश सुद्धा त्यांनी नेली. माझ्याकडे कॅश सुद्धा नाहीये. म्हणजे लन झाली पाहुण्याची, लन झाली तरी तुम्ही माहिती त्याचीच ओढी गोडते. हे बरोबर नाही, हे बरोबरच नाही केलं. त्याला कायद्याने खेसू आपण. म्हणजे असं कसं तुला कसं काय करू शकतो तो? फोनला पाहुण्याले. ते माझा फोन सुद्धा नाही घेऊन राहिले. ते गेले तसे मुलांना घेऊन. त्यांनी माझा फोन सुद्धा नाही रिसीव्ह करून राहिले. ती सकाळी भांड्यावाली बाई आली होती, तिचेच पैसे द्यायचे राहिले. पप्पा मला द्या बरं सध्याचे 2,000 द्या. मी तिचे पैसे देतो. तिचे पैसे 2,000 देतो तिला. मला बाकीचे पैसे नंतर घेतो. राहते ती नेहमीचीच आहे, तिला माहितीये. 2,000 द्या बरं मला. 2,000? मी पैसे थोडी आणले पाहिजे सगळं. आता मॅडला बाईच्या घरी जायला पैसे काय पाहिजे सांगा. मी पैसे नाही आणले सगळं. मला काय माहित तुला पैशाची गरज आहे? असं कसं पाहुणा? हे बरोबर गोष्ट नाही. पप्पा मी येते तुमच्या सोबत. त्यांनी नाहीतर एवढं ओरडून म्हटलं ना, जातोय पप्पाच्या घरी, जातोय पप्पाच्या घरी. पप्पा मी खरंच येते तुमच्या घरी. आता येतच नाही मी इकडे वापस. तिकडेच राहते पप्पा मी तुमच्या जवळ. तू वापस येतो? काय करत होती ती? काय करतो? आमची सोय नाही. तू काय पोट भरा आम्ही? नाही तू नसत अतिच राह. पाहुण्याला काय पाय तू काय कसं काय करायचं पाहिजे पाहुण्याचं. तू तिकडे नाही, तिकडे काय बाबा, तिकडे काय मिळालाय? मी म्हातारा, तू माय बी म्हातारी. आता भाऊनी ढंगे आहे, काही कमवत नाही. कसं काय भागणार आहे? काय पाहिजे पाहुण्याला फोनला? पप्पा असं कसं करू शकतात? पप्पांसाठी किती वेळा मी यांच्यासोबत भांडली. पप्पांसाठी मी किती खर्च केला. पप्पाने मला 2,000साठी नाही म्हटलं. मी सोबत येते ते सुद्धा नाही म्हटलं. मी का सोनं खाते का? मी पण भाजी भाकरच खाईल ना. पप्पा मला न्यायला सुद्धा तयार नाहीत. असं सुद्धा म्हणत नाही की हो चल बेटा मी भागवतो तुला. तुम्ही त्याला कोणत्या तोंडानं म्हणून मी पप्पांसोबत जात नाही. माझे पप्पा मला नेत नाही. आता मी कसं करू? कुठे जाऊ? इथं ते राहू नको म्हणतात, पप्पांसोबत येऊ नको म्हणतात. मी जाऊ तर कुठे जाऊ? मुलांना पण ते घेऊन गेले सोबत. नाही तर त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करू शकते मी. मग मुलं आज
आणि त्याच्या पप्पाला मनवतात. ते मुलांना सुद्धा घेऊन गेले. आता मी एकटीच पडली. मी आता काय करू? मी यांना फोन लावते. पप्पा मला येऊ द्या ना तुमच्यासोबत. पप्पा पप्पा तुम्ही तर म्हणाले की मी तुमची राजकुमारी आहे. तुम्ही मला तुमच्या तळहाताच्या फुलावाने जपाल. पप्पा मला येऊ द्या तुमच्याकडे. पप्पा हे बा फक्त मी 15 दिवस जरी आली ना तरी हे मला घ्यायला येतात. मला माहिती आहे पप्पा ही घ्यायला येतात. ही मुलांना माझ्याशिवाय करमतच नाही. ही राग शांत होईपर्यंत येते पप्पा मी. नाहीतर त्यांना काय वाटेल की मला 15 दिवस जायला सुद्धा जागा नाहीये कुठं. हे पाय बाई, फालतू रोज खाऊ नको. हे भांडण तंटे करून नसत येत. तशी आली ते गोष्ट न्यारी. हे असं भांडण करून काय आहे का? पाहुण्याचं काय डोकं पाण्यावर चालते? नाही आला घ्यायला तर काय करावं आम्ही? तू ते तू तुला सॉल्व्ह कर. काय आहे ते काही रिकामे धंदे? असं कसं चालत असते? पाहुण्याचं तर काम काही नाही दिसून राहिलं मला. हे काय 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 खेळखंडोबा आहे काय? जाय तो पप्पाच्या घरी म्हणजे असं कसं? हा ओ बाई आवा सुलक्षणा पाहुणे आल्या. काय चालू आहे इनबाईचं? काय नाही मा तुमचीच वाट पाहून राहील तो. या त्या थैली द्या माझं. सांग बाई मला गाडीचा आवाजही नाही आला माय बाई. गाडी तिकडे उभी केली पाहुणे बाना. रश्मीचे बाबा होते तर ते कोठ्यात उभी करायला लावली. मग तिकडे करा उभी. मग रस्त्यात टेन्शन नाही म्हणत. काही वाहन आहे ते कोणाचं काही गाडी बैल जाते तर मग तिकडे कोठ्यात केली उभी. ओ माय सांगू बाई आता तर बाई कोठ्यातून आली. कोठ्यात गेलती ते कायला गेलती तर सांगू माय बाई ती घरी आली आणि तुम्ही तुमची गाडी आली. मग असं झालं जी. रश्मी मग बाई तू सासू आली वाटते. हे हे पाय बरं. या बाई या बाई बाई थैली. वाटच पाहू राहील ती बाई मी. म्हणूनच राहिली मी आता. बाई आताही म्हणलं बाय रश्मीले म्हणलं का माय बाई आल्यास नाही फोन लावला तर म्हणे नाही त्या निघाल्या म्हणे येतातच म्हणे असं म्हणे. अरे आता निघता होतेच उशीर. आम्हाला नाही बरं काय तुमच्या जवळच उशीर झाला. बघतारच कोणाचा फोन आला. मग बसला माहिती बोलत. मग काय आम्ही बसलो दोघे जणी साड्या गिळ्या घालून तर ती का बाई. अवय मोहिनी ते हिटरचं बटन दाब बरं. ते गरम पाणी देणं हिवाचा टाइम आहे. पाहुणी आता हात पाय पाय धुतीन. चालू कर नळे चालू कर. हो आणि चहा ठेव पटकन. हो तेच म्हटलं. मग ये ना इकडूनच ये ना मग माझ्या घरूनच ये ना मग. आई मावशी येते आपल्या घरी. हा थांब ना. का ग कसं करते मग? अगं सार्थक घरी आहे का? अगं आता आला तो. आला होता फ्रेश झाला. जेवायचं राहिला. जा बेटा जेवण कर तू. आणि होमवर्क असेल तर काही कर. मग ट्युशन आहे ना मग. हो ना. आणि तर बाई 4 वाजता येते. आणि लगेच 5ला ट्युशन आहे तिचे. तिकडून आली की काहीच होत नाही तिचं. थोडंसं तेवढ्यापुरतं फ्रेश झालं आणि जेवली की निघाली. कधी कधी तर व्यवस्थित जेवणही होत नाही तिचं. आल्या आल्या लेकराला कधी कधी बसाही वाटते ना ग. थकतात ना मुलं. पण कायच करावं बाई खूपच त्यांच्या भोवती खूपच आहे ग. पण कॉम्पिटिशनही तेवढंच आहे ना. आणि ते करणार नाही तर काय बाकीचे मुलं का बसलेले आहेत का? किती सर्वजण बापरे. माहिती आहे का आमच्या सोसायटीत त्या देसाई आहेत ना त्यांनी तर त्यांच्या मुलीला क्लास पण लावलाय. बाई बाई म्हटलं एवढं कसं काय? शास्त्रीय संगीताचा क्लास लागलाय तिला आणि कथ्थक पण शिकवत आहे ती. म्हटलं बाई एवढं कसं काय जमते? ती मुलगी घरीच नसते. रात्री 10ला तिचा एक क्लास आहे. बाई म्हटलं किती लेकराच्या भोवती. सांग रात्री 10 ते 11 ती मुलगी घरी येते. काय जेवते बिचारी नाही. आणि झोपली की सकाळी शाळा जमल तेच शाळा ट्युशन ते 2-2 क्लास. आणि काय बाई बापरे एवढं. मग उन्हाळ्यात लावायला पाहिजेत काही एक्स्ट्रा क्लास. उन्हाळ्यात पण असतात तिला. सगळंच येते ना ग तिला. कुठला क्लास नसेल असं नाहीच आहे. सगळं येते बाई ते पोरीले. करते बाई ती लेकरू पाहिजे तसं करणार. नाही तर आमची राणी तर स्कूलमधून आली की एवढी थकते की बस असं वाटते ट्युशनला जाते की नाही. नाही ग खरंच मुलं दमतात. काय म्हणतो काय नको क्लास बिझनेस लावशील तू पण. तर ते लेकराने काय उन्हाळ्यात लावायचे. बरं कसं काय तू काय काय घेतलं ग तिथं? काही नाही मी त्या रश्मीच्या आईले हे घेतलं ब्लाऊज पीस घेतलं. आणि हे रश्मीसाठी साडी घेतली. रवीसाठी नाही घेतला ड्रेस. इकडे आई साडी नेसणारच आहे इकडे होतेच. मग उगाच डबल म्हटलं जाऊ दे तिकडे काय. पण आईचं मम्मीचं काय म्हणणं झालं. मम्मीला म्हटलं तर मम्मी म्हणे इकडे नका घेऊ त्याला ड्रेस तिकडे घ्या. तिकडेच कोणी पाहिजे म्हणे सासऱ्याच्या गावात सोयऱ्याच्या गावात. जसं आपल्या इकडे काय म्हणजे दिला त्याच्या हातात नाही दिला काही फरक नाही पडत. तर मग आता मी जाते बे आज आणि त्याला ड्रेस आणते. नाही तर मी त्याला नव्हता घेतला ड्रेस. पण मम्मी म्हणते इकडे नेसवली तर नका देऊ तिला साडी दे जा. पण तिच्या बाबाच्या घरी द्या त्याला ड्रेस चांगलं वाटते. आता त्याला घेतो बाई ड्रेस. हो का बाई मी तर अजून कोणालाच काही नाही आणलं. त्या माणसाचं होऊनच नाही द्यायला बाई. आमच्या इकडे कसं आहे वावराचं आज ठेर होता काल फवारा उद्यापासून निंदवून लागते. आणि काही या माणसाचा रिकाम पण नाही. कुठे जातो काय बाई माझं तर काहीच नाही होऊन राहिलं. काय मी बाई काही जायच्या दिवशीच घ्यायला लागते का तर. म्हणून म्हटलं तू आली इकडून तर आपण दोघी जणी जाऊन घेऊ. अगं बाई मी माझ्या ननदसोबत चालली. तुला काय सांगितलं ते आशा येऊन राहिली ना. तिचं गाव सासरच आहे ते. तर ते चालली. मग आता हा माणूस तर माहिती आहे इकडे एकटी कशाला जातं. मग चाललीच आशा ताई तर जा त्याच्यासोबत. पहिले बी त्याला म्हटलं द्या रिझर्वेशन करून आमचं आम्ही जातो सरळ. ते त्याच्या गाडीने येतात ते दोघे जण येतात.
पण ते या माणसाचं तर मग नाही नाही घरपोच गाडी आहे न कशाले दिलं झोपून आम्हाला त्याच्यासोबत. आता त्याच्यासोबतच जा लागते आणि तिला कुठं घेऊन येऊ तुला घरी नेन ते. हो का असं. अरे पण अंग धोल पण टाक मला. आले होते वावरातून. बरं ठेवतो मी फोन. हो ठेव. सार्थक इथं उभा राहिला तोपर्यंत जेवण नसतं झालं का तुझा? चल जा जेव. जेवतो ना बाई जेवतो ना. येते का मग मावशी आपल्या घरी? नाही येत नाही ते तिकडनं चालले ते कारनं चालले. आपणही चालणं बाई कार न बाबाला घ्यायला लावणं कार. सगळ्याच्या घरी कार आहे, आपल्याच घरी कार नाही, मावशीच्या घरी कार आहे, मामाच्या घरी कार आहे, आपल्या घरी तो एकही कार नाही. काय घ्यायला लागते कार? काय बापा? त्याला फिरायले मावशीच्या घरी कार आहे मामाच्या घरी कार आहेत त्याला पाहिजे एक. घे ना हो बाबा एक कार घे ना आपण. असं बरं बरं घेऊ ना. घेऊ तू मोठा झाला शाळा शिकला साहेब झाला की घेऊ एक कार घेऊ आपण. तू शिकता खरी. टाक अंग धोल पण टाक बरं बोले. जा ते बोले वावरात स्वयंपाक होईल आहे ना. दे मी मग धुतो पटकन जेवतो आणि जातो अजून. हा माणूस तो घड्यावरच असते कधी म्हणा या माणसाला की मला इकडे जावं लागते का ते आण लागते की हे आण लागते. घरी नाही देत जेवायला आणि खायला चाललो मी वावरात. मी काय म्हटलं हं, काय काय म्हटलं? म्हटलं त्या रश्मीच्या घरी जावं लागते. तर मग आता काही ना काही न्यावं लागणार नाही का मला काही घेऊन देता की नाही देत सामान सांजीला जावं लागते ना मला. सोबत येत ना म्हणतात मग कमीत कमी सामान ते घेऊन द्या. अरे देतो ना टाइम आहे 2 दिवस अजून देतो ना मी. घेऊन देतो ना. येतो ना सोबत जमलं तर येतो पण नाही झालं तर म्हटलं मग तुझा पोरायला घेऊन. नाही तर मग येईन मग मी पाहतो ना. आता उद्या निंदन लागलं. आता निंदन किती दिवस पुरते त्याच्यावर आहे. आज तर डवऱ्याचा फेर तर दिला बा तर जास्त बाहेरचं नाही लागत हो लवकर. पण काय माहिती आता पाण्याच्या हाती आहे ती. पाणी आलं तर अजून अटकून बसायला लागेल. येतो मी नाही आलो तर तुला सामान घेऊन देतो सगळं पद्धतशीर. तुम्हाला फक्त अंग घाल पण टाक पण तटवाड लवकर व लवकर वावरत जायला लागते.